इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या लेसनमधला नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. तो पार्ट म्हणजे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण ॲटोसोमल इनहेरिटन्सबद्दल माहिती बघितली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सबद्दल स्टडी करणार आहोत. 23 पेअर्स जे काही क्रोमोझोम्स आहेत त्यातले 22 पेअर्सला आपण ॲटोसोमल असं म्हणतो आणि 1 पेअर आहे त्याला सेक्स क्रोमोझोम असं म्हणतो. लास्ट लेक्चरला आपण ॲटोसोमल जे इनहेरिटन्स आहे त्याचा स्टडी केला होता. आता आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सबद्दल स्टडी करणार आहोत. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सचा स्टडी करण्याअगोदर काही दोन बेसिक टर्म्स माहीत असणं गरजेचे, ते आधी आपण बघूया. फर्स्ट वन आहे ती सेक्स लिंक्ड जीन कुणाला म्हणायचं आणि दुसरं म्हणजे सेक्स लिंक्ड ट्रेट्स कशाला म्हणायचं. फर्स्ट पॉईंट आपण इथे बघूया, तो म्हणजे सेक्स लिंक्ड जीन्स कोणाला म्हणायचं. नावातच आपल्याला कळते की जे जीन्स कुठं असणार आहेत, सेक्स क्रोमोझोम असणार आहेत. पण सेक्स क्रोमोझोमवर कुठं असणार आहेत तर सेक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवर आढळतात. आपण पाठीमागच्या लेक्चरला डायग्रॅम पाहिली होती की क्रोमोझोम जे आहेत त्या क्रोमोझोम म्हणजे एक्स आणि वायचं कंपॅरिझन आपण जर केलं तर त्याच्यामध्ये असणारे जे काही कुठले पार्ट होमोलॉगस आहेत, कोणते नॉन होमोलॉगस रिजन आहेत. मग जे जीन्स सेक्स क्रोमोझोमवरच्या नॉन होमोलॉगस रिजन्सवर आढळतात त्या जीन्सला आपण काय म्हणतोय, सेक्स लिंक्ड जीन असं म्हणतोय. सी जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोम आर कॉल्ड सेक्स लिंक्ड जीन्स. ओके, मग नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये आपण बघतोय की मग ट्रेट्स कोणते जे सेक्स क्रोमोझोम मार्फत जातात ते डेफिनेशन बघा. द ट्रेट्स दॅट आर डिटरमाइंड बाय द सेक्स लिंक्ड जीन. असे ट्रेट्स की जे कोण डिटरमाइन करत आहे तर हे सेक्स लिंक्ड जीन्स डिटरमाइन करतात. त्या ट्रेट्सला आपण काय म्हणतो, सेक्स लिंक्ड ट्रेट्स. ओके, जीन्स असे जीन्स की जे कुठं आहेत, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोमवर असतात त्याला आपण सेक्स लिंक्ड जीन असं म्हणतोय. आणि हे सेक्स लिंक्ड जीन्स काय करतात, काही ट्रेट्स डिटरमाइन करतात. त्या ट्रेट्सला आपण सेक्स लिंक्ड ट्रेट असं म्हणणार आहे. आता इथे आपण डेफिनेशन बघतो ती सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सची बघतोय. काय डेफिनेशन आहे बघा. द इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक्ड जीन्स फ्रॉम पेरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग इज कॉल्ड सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. ॲक्च्युली डेफिनेशन ही अवघड नाही आहे. कशी तर इनहेरिटन्सची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे की ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पेरेंट टू देअर ऑफस्प्रिंग. फक्त इथं पर्टिक्युलर एक वर्ड टाकला आहे, तो म्हणजे सेक्स लिंक्ड जीन. हे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत ते कॅरेक्टरिस्टिक कुणामार्फत होतात तर विशिष्ट अशा जीन्स मार्फत होतात. ते विशिष्ट असे जीन्स कोणते तर ते सेक्स लिंक्ड जीन. म्हणजे असं इनहेरिटन्स की जे पेरेंट्स टू ऑफस्प्रिंगकडे जात आहे पण ते कोण घडवून आणतं आहे, कोणते जीन्स असतात तर ते सेक्स लिंक्ड जीन्स असतात. म्हणून त्या इनहेरिटन्सला आपण काय म्हणतोय, सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. सी डेफिनेशन अगेन. द इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक्ड जीन्स फ्रॉम पेरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड ॲज ए सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. म्हणजे आपल्याला दोन टाईप्स दिसतात. फर्स्ट वन आहे तो एक्स लिंक्ड जीन आणि दुसरा आहे तो वाय लिंक्ड जीन. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण हे पाहिलं आहे, एक्स लिंक्ड जीन, वाय लिंक्ड जीन याच्याबद्दलचे एक्झाम्पलसुद्धा पाहिलेले आहेत. आपल्याला याच्यामध्ये जास्त वेळ न घालता, कारण याच्यामध्ये बराचसा पॉईंट आपल्याला कव्हर करायचा आहे. आपण स्टार्ट करूया एक्स लिंक्ड जीन्स म्हणजे काय. आता इथे एक चार्ट दिला आहे बघा. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सचा आपला जनरली एक्स लिंक्ड आणि वाय लिंक्डचा स्टडी करायचा आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणते डिसऑर्डर्स येतात ते आपण बघतोय. फर्स्ट वन नाईट ब्लाइंडनेस, सेकंड वन आहे मायोपिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, थर्ड वन कलर ब्लाइंडनेस, फोर्थ वन हिमोफिलिया. आता याच्यामध्ये आपल्याला दोन ह्याचा स्टडी करायचा. एक आहे कलर ब्लाइंडनेस आणि दुसरा आहे तो हिमोफिलिया. ठीक आहे. नाईट ब्लाइंडनेस सगळ्यांना माहिती आहे. मायोपिया रिलेटेड टू अवर व्हिजन्सचा आहे आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजेच काय तर याच्यामध्ये थोडासा मसल्समध्ये ताठरपणा येतो किंवा जे नॉर्मल जे काही बायसेप्स वगैरे असतात त्यासारखे हे मसल्स राहत नाही. याच्यामध्ये आपण वाय लिंक्डचं एक बघणार आहे. खूप शॉर्टमध्ये आपल्याला दिलं आहे हायपरट्रायकोसिस. ह्याचाही आपण स्टडी करणार आहे, त्यावेळेस आपण पाहू. चला आता एक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणजेच काय, एक्स लिंक्ड जीन्सबद्दल आपण आधी बघूया. इनहेरिटन्स कसे होत असतात तर इथे आपण बघूया की एक्स लिंक्ड जीन्स आहेत. मग काही सांगितल्याप्रमाणे हे कुठं आढळतात
तर नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. मग अशी तुम्हाला सांगितलं की सेक्स लिंक्ड जीन्स आहेत ते कुठे आढळतात, तर नॉन होमोलॉगस रिजन. पण आता इथे आपण कुणाचा विचार करतोय, एक्स लिंक्ड जीन्स करतोय, त्यामुळे साहजिकच ते जीन्स कुठे आढळणार आहेत, नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. ठीक आहे, एक्स क्रोमोझोमचा जो नॉन होमोलॉगस रिजन आहे त्याच्यावर जे जीन्स आढळतात त्याला आपण एक्स लिंक्ड जीन असं म्हणतात. अँड दीज जीन्स डू नॉट हॅव करस्पॉन्डिंग अलील ऑन वाय क्रोमोझोम. आता नॉन होमोलॉगस रिजन आणि होमोलॉगस रिजन ह्याच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केलं, तुम्ही डायग्राम ती पाठीमागं आठवलं तुमच्या लक्षात येईल की जे जीन्स आहेत, आता खालचा पार्ट जो आहे एक्स आणि वायचा तो कसा असतो रे, होमोलॉगस असतो. वरचा पार्ट दाखवला तुमच्या डायग्राममध्ये तो नॉन होमोलॉगस आहे. म्हणजे वाय जो आहे, वाय क्रोमोझोम हा कसा आहे, शॉर्टर आहे कोणापेक्षा, एक्स क्रोमोझोमवर. म्हणजेच हे नॉन होमोलॉगसवर जे जीन्स आहेत, नॉन होमोलॉगस रिजन जो आहे एक्स क्रोमोझोमचा, त्याचे जे जीन्स आहेत ते कुणावर नसणार आहे, तर वाय क्रोमोझोमवर असणार नाहीत. बघा, दीज जीन्स डू नॉट हॅव करस्पॉन्डिंग अलील. ह्या जीन्सचे अलील आपल्याला कुठं आढळणार नाही, वाय क्रोमोझोमवर आढळत नाहीत. पण हेच जर जीन कुठं असते, होमोलॉगस रिजनवर असते एक्स क्रोमोझोमच्या, तर ते आपल्याला कुठं आढळले असते, वाय क्रोमोझोमच्या किंवा वाय क्रोमोझोमवर त्याचे अलील्स आढळले असते. पण इथं हे जे जीन्स आहेत ते जीन्स कुठं आहेत, एक्स क्रोमोझोमच्या होमोलॉगस रिजनवर आहेत. ठीक आहे. आता फिमेल आणि मेलमध्ये डिफरन्शिएट कसं केलं आहे बघा. तुम्हाला माहिती आहे की फिमेलमध्ये एकूण किती क्रोमोझोम्स असतात, एक्स 2 असतात. दोन्हीसुद्धा एक्स क्रोमोझोम असतात. सो फिमेल हॅज 2 एक्स क्रोमोझोम. आता एक्स क्रोमोझोम आहेत याचा अर्थ काय झाला, होमोलॉगस झाले, म्हणजे दोन्ही जे आहेत ते सेम क्रोमोझोम झाले. आता इथे जे काही जीन्स असणार आहे, सेक्स लिंक्ड जीन असतात. इन फिमेल 2 रिसेसिव्ह सेक्स लिंक्ड जीन्स आर रिक्वायर्ड फॉर एक्सप्रेशन ऑफ सेक्स लिंक्ड ट्रेट्स. हे ट्रेट्स जे आहेत, हे ट्रेट्स पास होण्यासाठी फिमेलवर दोन्हीसुद्धा जे जीन्स आहेत ते जीन्स कसे असावे लागतात, रिसेसिव्ह असावे लागतात. दोन्ही जीन्स कसे असावे लागतात, रिसेसिव्ह असतील तरच ते ट्रेट्स आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात, अदरवाईज दिसत नाही. कारण एक जर डॉमिनंट असेल आणि एक रिसेसिव्ह असेल तर हे ट्रेट्स दिसत नाहीत, कारण एक जीन आहे तो त्याच्यामध्ये डॉमिनंट असतो. ठीक आहे. इन फिमेल 2 recessive sex-linked genes are required for expression of sex-linked traits. If one X chromosome carries a recessive gene for a sex-linked traits defect, its effect is suppressed by dominant gene present on the other X chromosome. आता इथे लक्षात ठेवा की आपण मगाशी म्हटलं होतं की फिमेलमध्ये किती क्रोमोझोम आहेत, 2 एक्स क्रोमोझोम आहेत. किती आहेत, 2 एक्स क्रोमोझोम आहेत. मग साहजिकच एका क्रोमोझोमवर जर एकच रिसेसिव्ह जीन असेल, तर ते डिफेक्ट जे आहेत किंवा ते ट्रेट्स आहेत ते दिसत नाहीत. का दिसत नाहीत, तर दुसऱ्या क्रोमोझोमवर जे जीन्स असतात ते डॉमिनंट असतात. आणि आपण पाठीमागं पाहिले, मेंडलनी सांगितलं की जे डॉमिनंट जीन्स असतात ते डॉमिनंट जीन्स रिसेसिव्हला सप्रेस करतात, म्हणजे ते ट्रेट्स त्या पुढच्या ऑफस्प्रिंगमध्ये दिसत नाही. हे केव्हा पॉसिबिलिटी आहे, जर एकच रिसेसिव्ह जीन असेल. पण जर दोन्ही जीन्स रिसेसिव्ह असतील तर मात्र फिमेलमध्ये ते ट्रेट्स दिसतात. पण जर एक जीन कसा असेल, रिसेसिव्ह असेल, दुसरा डॉमिनंट असेल तर मात्र इथं दिसत नाही. ते आपण पुढची टर्म बघणार आहे, कॅरियर कशाला म्हणतात ते. द फिमेल विथ 1 रिसेसिव्ह जीन्स आर कॅरियर. जर फिमेलमध्ये एकच रिसेसिव्ह जीन असेल तर तिला आपण काय म्हणणार आहे, कॅरियर असं म्हणणार आहे. काय म्हणतोय, कॅरियर. कुणाला कॅरियर म्हणणार आहे, केव्हा म्हणणार आहे, जर फिमेलमध्ये एकच रिसेसिव्ह जीन असेल तर तिला आपण कॅरियर असं म्हणणार आहे. कॅरियर वाहून नेणार आहे, कारण तिच्यामध्ये तो डिफेक्ट दिसत नाही आहे, तिच्याकडे ते जीन्स आहेत पण तो डिफेक्ट तिच्यामध्ये दिसत नाही. का, तर त्याच्याबरोबर असणारा जो जीन आहे तो डॉमिनंट आहे आणि तो डॉमिनंट जीन काय करतो, ते कॅरेक्टरिस्टिक सप्रेस करतो किंवा ते डिफेक्ट आहे ते सप्रेस करतो.
ठीक आहे. द कॅरियर फिमेल इज अ फिजिकली नॉर्मल ॲज शी डज नॉट सफर फ्रॉम द डिसीज ऑर डिसऑर्डर. ॲक्च्युली ही कॅरियर फिमेल आहे, कॅरियर फिमेल आहे. ती कॅरियर फिमेल कशी असते रे? फिजिकली नॉर्मल असते. कशी असते ती? फिजिकली नॉर्मल असते. ती ॲक्च्युली तिच्यामध्ये हे डिसीज किंवा ते डिसीज तिला तिच्यामध्ये दिसून येत नाही. जीन्स असतात, तो जीन असतो, पण ॲज शी डज नॉट सफर फ्रॉम द डिसीज ऑर डिसऑर्डर, कारण तिच्यामध्ये दुसरा जो जीन आहे तो जीन कसा आहे? डॉमिनंट आहे. आता मेलमध्ये मात्र कसं होतं बघा. मेलमध्ये एक्स क्रोमोझोमच आहे फक्त. मेलमध्ये एक्स क्रोमोझोम आहे. मेल हॅज ओनली 1 एक्स क्रोमोझोम. मग इथे एक्स क्रोमोझोम आहे म्हणजे दुसरा क्रोमोझोम कोणता आहे मेलमध्ये? वाय क्रोमोझोम आहे. बघा, इफ एक्स क्रोमोझोम कॅरीज एक्स लिंक्ड रिसेसिव्ह जीन फॉर अ सेक्स लिंक्ड ट्रेट, then it expressed phenotypically because there is no dominant gene on a Y chromosome to suppress its effects. मग अशी पॉसिबिलिटी कशी होती? तर फिमेलमध्ये एक जरी रिसेसिव्ह असेल तर दुसऱ्यावर आणि डॉमिनंट असेल तर ते कॅरेक्टरिस्टिक किंवा ते डिसऑर्डर दिसत नव्हते. जर दोन्ही रिसेसिव्ह असतील तरच ते ट्रेट्स त्या फिमेलमध्ये दिसत होते. पण मेलमध्ये काय होतं? असतानाच एक क्रोमोझोम आहे आणि त्या एक्स क्रोमोझोमवर जर हे एक्स लिंक्ड रिसेसिव्ह जीन असतील, कोणते? एक्स लिंक्ड रिसेसिव्ह जीन असतील तर ते ट्रेट्स आपल्याला दिसतात. का दिसतात? तर दुसरा त्याच्याबरोबर असणारा वाय क्रोमोझोम आहे, त्या वाय क्रोमोझोमवर हे जे काही डॉमिनंट जीन होते ते डॉमिनंट जीन असत नाहीत. त्यामुळं जरी हे रिसेसिव्ह असले तरी मेलमध्ये काय दिसतं आपल्याला? ते डिसऑर्डर दिसून येतो. कारण ह्याचं एकच आहे, तर मेलमध्ये एकच एक्स क्रोमोझोम आहे. दुसरा क्रोमोझोम कोणता आहे? वाय क्रोमोझोम आहे. आणि ह्या एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवर जे रिसेसिव्ह जीन्स आहेत त्याचा डॉमिनंट जीन वाय क्रोमोझोमवर नाही. त्याच्यामुळं हे जे डिसऑर्डर आहेत हे डिसऑर्डर आपल्याला कुणामध्ये दिसतात? मेलमध्ये दिसतात. ठीक आहे. किंवा जर त्याच्या एक्स क्रोमोझोमवर काय असतील? हे एक्स लिंक्ड रिसेसिव्ह जीन प्रेझेंट असतील तर. Therefore, sex-linked or X-linked traits appears more frequently in male than in female. इथे लक्षात ठेवा. त्यामुळं जे काही सेक्स लिंक्ड ट्रेट्स असतील किंवा एक्स लिंक्ड ट्रेट्स असतील तर ते जास्त कुणामध्ये दिसतात? मेलमध्ये दिसतात, मेल्समध्ये दिसतात. का मेल्समध्ये दिसतात? तर इथं मेलमध्ये फक्त काय आहे रे? एकच एक्स क्रोमोझोम आहे. पण फिमेलमध्ये तसं होत नाही. फिमेलमध्ये किती क्रोमोझोम आहे? एक्स क्रोमोझोम 2 आहे. त्यामुळे एका एक्स क्रोमोझोमवर जर रिसेसिव्ह असेल आणि दुसऱ्यावर जर डॉमिनंट असेल तर मात्र ते ट्रेट्स फिमेलमध्ये दिसत नाही. त्या फिमेलला आपण कॅरियर असं म्हणतात. एक्झाम्पलवरून आपल्या लक्षात येईल बघा. एक्झाम्पल ऑफ सेक्स लिंक्ड ट्रेट्स इन्क्लूड, याच्यामध्ये हिमोफिलिया आहे, कलर ब्लाइंडनेस आहे, नाईट ब्लाइंडनेस आणि मायोपिया. लास्ट वन आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी. फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवा. एवढे सगळे एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचे नाहीत. हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस, मायोपिया, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, these are the example of X-linked traits. See, one by one. आपण इथला पहिला पॉईंट बघतोय तो म्हणजे कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेसमध्ये काय बघा, कलर ब्लाइंडनेस नावातच कळते आपल्याला की ह्या जे पर्सन्स आहेत ते जनरली कलरमध्ये डिस्टिंग्विश करू शकत नाही. कलर ब्लाइंडनेस हा कसला डिसऑर्डर आहे? एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. लक्षात ठेवा. कलर ब्लाइंडनेस जो आहे तो कसला डिसऑर्डर आहे? एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. लक्षात ठेवा. काय म्हटलं जातं? नुसतं एक्स लिंक्ड नाही तर कसला? एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. When a person is unable to distinguish between red and green colors as both the colors appear gray. ह्या डिसऑर्डरमध्ये काय होतं? ज्या पर्सनला हा डिसऑर्डर झालेला आहे तो रेड आणि ग्रीनमध्ये डिस्टिंग्विश करू शकत नाही किंवा रेड आणि ग्रीन कलर्स त्याच्या लक्षात येत नाहीत. कारण दोन्ही कलर जे आहेत ते दोन्ही कलर त्याला कोणत्या कलरचे दिसतात? ग्रे कलरचे दिसतात. इट इज कॉज्ड ड्यू टू रिसेसिव्ह एक्स लिंक्ड जीन. लक्षात ठेवा. एक्स
कॅपिटल सी. कोणते जीन येते तर एक्स लिंक्ड जीन्स विच प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल द कोन इन द रेटिना ऑफ आयज. आता इथे लक्षात दिलं त्यांनी की कलर ब्लाइंडनेस जो आहे तो कलर ब्लाइंडनेस का होतोय तर तुम्हाला माहिती आहे की आयमध्ये जो रेटिना आहे त्या रेटिनावर ज्या सेल्स असतात द सेन्सिटिव्ह सेल कुठल्या म्हटलं आहे त्यांनी कोन्स नावाच्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्स काय करत नाहीत तर हे जे कलर सेन्सिटिव्ह सेल आहेत ह्या कलर सेन्सिटिव्ह सेल हे जे कलर्स आहेत ते डिस्टिंग्विश करत नाहीत विच प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल द कोन्स इन द रेटिना ऑफ आयज. आता इथे त्यांनी खाली म्हटलंय बघा द होमोझायगस रेसेसिव्ह फिमेल रेसेसिव्ह फिमेल आहे याचा अर्थ दोन्ही जीन्स त्याच्यामध्ये काय आहेत स्मॉल आहेत. म्हणजे एक कॅपिटल एक्स स्मॉल सी कॅपिटल एक्स स्मॉल सी याचा अर्थ ती फिमेल कशी आहे रिसेसिव्ह आहे. अँड हेमिझायगस रिसेसिव्ह मेल. आता हेमिझायगस तुम्ही म्हणाल हा नवीन कुठला शब्द आला होमोझायगस माहिती आहे हेट्रोझायगस माहिती आहे. हेमिझायगस म्हणजेच काय तर तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मॉर्गन्स ज्यावेळेस एक्सपेरिमेंट आपण पाहिलं होतं त्यावेळेस तुमच्या लक्षात असं आलं होतं की जे मेल आहे त्या मेलमध्ये जे क्रोमोझोम होते ते एक्स आणि वाय क्रोमोझोम होते सेम आपण ह्युमन बिईंगसारखे. पण त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस फिमेलवर जीन दाखवत होतो त्यावेळेस दोन्ही एक्सवर जीन दाखवत होतो आपण. पण मेलवर दाखवत असताना फक्त आपण जीन्स कुणावर दाखवले होते एक्सवर दाखवले होते वायवर कोणताही जीन दाखवलेला नव्हता. अशा कंडिशनला काय म्हटलं जातं हेमिझायगस असं म्हटलं जातं. त्याच्या एक्स क्रोमोझोमवरच फक्त काय असतात जीन्स असतात. त्यामुळे इथं हेमिझायगस रेसेसिव्ह मेल म्हणजेच काय तर एक्स क्रोमोझोमवरच काय आहे हा जो कलर ब्लाइंडनेसचा जीन आहे स्मॉल सी इथं प्रेझेंट आहे. ठीक आहे. आणि वायवर कोणताही जीन नाही. आर अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन कलर. हे जे पर्सन्स आहेत हे पर्सन रेड आणि ग्रीन कलर यांच्यामध्ये डिस्टिंग्विश करू शकत नाहीत फरक दाखवू शकत नाही. द फ्रिक्वेन्सी ऑफ कलर ब्लाइंडनेस वुमेन इज मच लेस दॅन कलर ब्लाइंड मेन. मग अशी आपण रिझन बघितलं की जे काही कलर ब्लाइंड जो हा काही डिसऑर्डर आहे तो आपल्याला मेलमध्ये जास्त दिसतो फिमेलमध्ये कमी दिसतो. ह्याचं कारण मगाशी आपण पाहिले. डॉमिनंट एक्स लिंक्ड जीन कॅपिटल एक्स कॅपिटल सी is necessary for the formation of color sensitive cell in the retina of eye. आपल्या डोळ्यामध्ये जे स्क्रीन आहे ज्याला जनरली आपण रेटिना असं म्हणतो इमेज त्याच्यावर फॉर्म होते. मग ह्या रेटिनावर म्हणू शकतो किंवा रेटिनावर ज्या काही ठराविक सेल्स तयार होणं गरजेचं असतं ज्याला आपण कोणत्या सेल मगाशी म्हटलं होतं कोन सेल. ह्या कोन सेल जनरली इथं तयार होत नाहीत आणि त्या तयार होण्यासाठी जो जीन लागतो तो जीन असतो कॅपिटल एक्स कॅपिटल सी. Thus, genotype of male and female individual can be represented as follows. डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता इथे चार्ट दिलाय बघा. इथे मेल आणि फिमेल दिले. नॉर्मल मेल असेल म्हणजे ज्याला हा डिसऑर्डर नाही तो नॉर्मल मेलचा जिनोटाइप काय असणार आहे एक्स कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल वाय. ठीक आहे मेलचा. जर कलर ब्लाइंड मेल असेल तर काय असणार आहे कॅपिटल एक्स स्मॉल सी कॅपिटल वाय. मेलमध्ये कॅरियर असतच नाही आहे त्यामुळे मेलमध्ये दोनच जिनोटाइप असणार आहेत कारण हा जो जीन आहे तो कसा आहे रे एक्स लिंक्ड रेसेसिव्ह आहे. ठीक आहे. कसा आहे एक्स लिंक्ड रेसेसिव्ह असेल तर तो मेल कसा आहे कलर ब्लाइंड असेल आणि जर कॅपिटल सी असेल तर तो मेल नॉर्मल असणार आहे. फिमेलमध्ये मात्र आपल्याला 3 प्रकारचे जिनोटाइप दिसतात. फर्स्ट वन जर कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स कॅपिटल सी असेल तर ती फिमेल नॉर्मल असणार आहे. जर कॅपिटल एक्स स्मॉल सी कॅपिटल एक्स स्मॉल सी असा जिनोटाइप असेल तर ती फिमेल कलर ब्लाइंड असेल. आणि जर तिसरी पॉसिबिलिटी कशी आहे कॅपिटल एक्स कॅपिटल सी
कॅपिटल एक्स स्मॉल सी असेल तर मात्र ती कॅरियर असणार आहे. ती फिमेल कशी असणार आहे? कॅरियर असणार आहे. हा फिनोटाईप आणि झिनोटाईप लक्षात ठेवा, कारण आपल्याला याच्याबद्दल प्रोसेससुद्धा पाहिजे. मेल नॉर्मल कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल वाय. कलर ब्लाइंड असेल तर कॅपिटल एक्स स्मॉल सी कॅपिटल वाय. फिमेल कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स कॅपिटल सी. आणि कलर ब्लाइंड असेल तर कॅपिटल एक्स स्मॉल सी कॅपिटल एक्स स्मॉल सी. कॅरियर असेल तर कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स स्मॉल सी. ठीक आहे. मग आता एक्झाम्पल आपण याच्यावर बघूया. द इनहेरिटन्स ऑफ कलर ब्लाइंडनेस कॅन बी स्टडीड इन द फॉलोइंग 2 टाइप्स ऑफ मॅरेज. इथं मॅरेज दाखवलं आहे बघा दोघांचं, आणि त्याच्यामध्ये मग जे काही ऑफस्प्रिंग असणार आहे ते ऑफस्प्रिंग कोणता डिसऑर्डर त्याच्यामध्ये दिसेल हेही दिलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे मॅरेज बिटवीन. कुणामध्ये मॅरेज केलं आहे? कलर ब्लाइंड मेल. म्हणजे तो पर्सन कसा आहे? त्याला डिसऑर्डर कलर ब्लाइंड आहे. विथ नॉर्मल फिमेल. पण फिमेल मात्र कशी आहे? नॉर्मल. विल प्रोड्यूस नॉर्मल विजन मेल अँड फिमेल ऑफस्प्रिंग इन F1. The son have normal vision but daughter will be carrier for the disease. बघा आपण इथे एक पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर मॅरेज कुणामध्ये झालं आहे? कलर ब्लाइंड मेलमध्ये आणि नॉर्मल फिमेलमध्ये झालेलं आहे. आता इथे दाखवताना हा सी जो आहे तो आपण डोक्यावर दाखवतोय. इथे बघा जिनोटाईप कसा आहे याचा, काय असणार आहे? हा कलर ब्लाइंड मेल आहे. कलर ब्लाइंड मेल आहे म्हणजे सी असणार आहे, तो आपण स्मॉल सी घेतोय. जिनोटाईप काय आहे बघा? कॅपिटल एक्स स्मॉल सी कॅपिटल वाय. ठीक आहे. कलर ब्लाइंड मेल. फिमेल नॉर्मल आहे. नॉर्मल आहे म्हणजेच काय येणार आहे? कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स कॅपिटल सी. हे सी आहे ते कॅपिटल आहे, हा सी आहे तो स्मॉल आहे. आता गॅमेट्स झाले. फर्स्ट गॅमेट काय असेल? कॅपिटल एक्स स्मॉल सी कॅपिटल वाय मेलचे असतील. नंतर फिमेलचे होमोसायगस असल्यामुळे काय येणार आहे? कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स कॅपिटल सी. आता पॉसिबिलिटी F1 जनरेशनमध्ये कशी आहे बघा. तुम्हाला क्रॉसिंग करताना लक्षात ठेवायचं, नंबरिंग लक्षात ठेवायचं. हे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. कसं लक्षात ठेवणार? फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. आणि मग ज्यावेळेस आपण क्रॉसिंग करतोय त्यावेळेस कसं लक्षात ठेवायचं? फर्स्ट थर्ड फर्स्ट फोर्थ दे सेकंड थर्ड सेकंड फोर्थ. मग आपण जर फर्स्ट आणि थर्डचं क्रॉसिंग केलं तर आपल्याला काय मिळतं? जिनोटाईप कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स स्मॉल सी. पुन्हा कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स स्मॉल सी. नंतर कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल वाय कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल वाय. आता हे नंतरचे जे आहेत ते कसले मिळालेत रे? नॉर्मल सन आहेत. बघा जिनोटाईप याचं शेवटचे बघा दोन काय आहेत? नॉर्मल सन 50%. पण 50% गर्ल आहेत. त्या गर्ल कशा आहेत रे? कॅरियर आहेत. काय आहेत त्या? कॅरियर. कारण इथे बघा कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स स्मॉल सी. याचा अर्थ त्या डॉटरमध्ये काय असणार आहे? एक जीन प्रेझेंट आहे पण टोटल नाही आहे. हा जो कॅपिटल सी आहे हा डॉमिनंट आहे, त्यामुळे हे ट्रेड्स त्याच्यामध्ये दिसत नाही. तिला आपण कॅरियर म्हणतोय. सेम इथं म्हणजे जर कलर ब्लाइंड मेलचं मॅरेज नॉर्मल फिमेल बरोबर झालं तर चान्सेस काय आहेत? 50% नॉर्मल सन्स असणार आहेत आणि 50% कॅरियर डॉटर्स असणार आहेत. नेक्स्ट पॉईंट बघूया. अजून एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे. मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल अँड नॉर्मल मेल प्रोड्यूस female offspring with a normal vision, but half of them will be carrier for the disease. Half of male offspring will be normal while remaining half will be color blind. इथं आपल्याला थोडीशी व्हेरिएबिलिटी दिसते. बघा कशी व्हेरिएबिलिटी दिसते तर इथं जी फिमेल आहे ती कशी आहे? कॅरियर आहे. मेल आहे तो नॉर्मल आहे. मग असं ऑपोजिट आहे थोडंसं. इथं फिमेल आहे ती कॅरियर आहे, मेल आहे तो नॉर्मल आहे. मग कॅरियर म्हटल्यानंतर काय जिनोटाईप येणार आहे? कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स स्मॉल सी.
मेलचं काय असणार आहे, कॅपिटल एक्स, कॅपिटल सी, कॅपिटल वाय. गॅमिट्स आपण काढले, कॅपिटल एक्स, कॅपिटल सी, कॅपिटल एक्स स्मॉल सी, कॅपिटल एक्स, कॅपिटल सी, कॅपिटल वाय. आणि ज्यावेळेस आपण क्रॉसिंग केलं त्यावेळेस पॉसिबिलिटी F1 जनरेशनमध्ये काय मिळाले, तर कॅपिटल एक्स, कॅपिटल सी, कॅपिटल एक्स, कॅपिटल सी म्हणजेच नॉर्मल फिमेल मिळाली. बरोबर आहे, दोन्ही कॅपिटल सी आहे त्याचा अर्थ नॉर्मल फिमेल मिळाली. इथं काय आहे रे, एक्स आणि वाय क्रोमोझोम म्हणजे याचा अर्थ मेल असणार आहे. आणि इथं कॅपिटल सी आहे सेकंड याच्यामध्ये म्हणजेच तो मेल कसं असणार आहे, नॉर्मल असणार आहे. थर्डमध्ये आपल्याला काय दिसतं आहे, तर दोन्ही क्रोमोझोम XX आहेत म्हणजे ती फिमेल आहे. पण इथं सी जो आहे तो एक कॅपिटल आहे, एक स्मॉल आहे, याचा अर्थ ती फिमेल कॅरियर असणार आहे. आणि फोर्थ पॉसिबिलिटी काय आहे, तर एक एक्स क्रोमोझोम आहे, एक वाय क्रोमोझोम, याचा अर्थ तो मेल आहे. आणि स्मॉल सी आहे याचा अर्थ कलर ब्लाइंड मेल आहे. म्हणजे 4 प्रकारच्या पॉसिबिलिटी मिळतात. सो 25% नॉर्मल फिमेल, 25% नॉर्मल मेल, 25% कॅरियर फिमेल, 25% मेलमध्ये कॅरियर असत नाही, मेलमध्ये असणार आहे ते कलर ब्लाइंड मेल असणार आहे. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असेल. याच्यानंतरचा पॉईंट आहे याच्यामधला तो म्हणजे हिमोफिलिया. कलर ब्लाइंडनेस नंतरचा पॉईंट आहे तो हिमोफिलिया, ज्याला ब्लीडर्स डिसीज असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं आपण हे पाहतोय आता. हिमोफिलिया इज एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. जसं आपण कलर ब्लाइंडनेसमध्ये पाहिलं होतं की कलर ब्लाइंडनेस हा एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे, तसाच हिमोफिलिया सुद्धा एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे, ज्याच्यामध्ये काय होतं, इन विच ब्लड फेल टू क्लॉट ऑर कोआग्युलेट व्हेरी स्लोली. हा डिसऑर्डर असा आहे की याच्यामध्ये ब्लड जे आहे ते लवकर क्लॉट होत नाही किंवा कोआग्युलेट होण्यासाठी खूप बराच कालावधी लागतो. द जीन्स फॉर नॉर्मल क्लॉटिंग आर डॉमिनंट ओव्हर द रिसेसिव्ह जीन फॉर द हिमोफिलिया. साहजिकच हे जे जीन्स आहेत नॉर्मलचे ते कुणावर डॉमिनंट आहेत, तर हे डॉमिनंट आहेत. कुणावर डॉमिनंट आहेत, तर रेसेसिव्ह जीन आहेत हिमोफिलियाचे त्याच्यावर डॉमिनंट आहे. सेम कलर ब्लाइंडमध्ये जसे आपण पॉसिबिलिटी पाहिल्या तशाच हिमोफिलियामध्ये सुद्धा आहे. द पर्सन हॅव्हिंग रेसेसिव्ह जीन फॉर हिमोफिलिया इज डेफिशिएंट इन क्लॉटिंग फॅक्टर 8 अँड 9 इन ब्लड. आता आपल्याला हे क्लॉटिंग फॅक्टर आहे, जनरली 13 क्लॉटिंग फॅक्टर आहेत जे आपण तुमच्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहे. पण इथं आपल्याला फक्त आता 2च क्लॉटिंग फॅक्टर घ्यायचे आहेत ब्लडमधले, की 8th फॅक्टर आणि 9th फॅक्टर जो आहे जो क्लॉटिंग घडवून आणतो तो ह्या पर्सनमध्ये ज्यांना हिमोफिलिया आहे त्यांच्यामध्ये त्याची कमतरता जाणवते. कोणते फॅक्टर, क्लॉटिंग फॅक्टर 8 अँड 9. नेक्स्ट पुन्हा लाईन लीड करते बघा. द पर्सन हॅव्हिंग रेसेसिव्ह जीन फॉर हिमोफिलिया इज डेफिशिएंट, कमतरता, कशाची कमतरता त्याच्यामध्ये, इन क्लॉटिंग फॅक्टर 8 or 9 in blood. Even minor injuries causes continuous bleeding, hence hemophilia is also called as a bleeder's disease. तुमच्या आता लक्षात आलंच की हिमोफिलियाला ब्लीडर्स डिसीज का म्हटलं जातं, तर साधी छोटी जरी जखम झाली, मायनर इंजुरी जरी झाली तर कंटिन्युअस ब्लिडिंग त्या पर्सनमधून होत असतं आणि साहजिकच त्याच्या जीवाला धोका असतो. ब्लिडिंग सतत चालू राहतं म्हणून त्या डिसीजला काय म्हटलं जातं, ब्लीडर्स डिसीज असं म्हटलं जातं. ठीक आहे, याच्यानंतर पुढे काय दिले बघूया आपण. द रेसेसिव्ह जीन फॉर हिमोफिलिया इज लोकेटेड ऑन अ नॉन होमोलॉगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम as there is a no corresponding allele on Y chromosome to suppress its expression. So men suffer from this disease. Women suffers only when both X chromosome have recessive gene allele. सेम कलर ब्लाइंडनेस मध्ये सारखं की हे जे जीन्स आहेत हे रेसेसिव्ह जीन कुठे आढळतात, नॉन होमोलॉगस रिजन जो आहे एक्स क्रोमोझोमचा त्याच्यावर आढळतात. आणि मेलमध्ये काय होतं, तर हे जे रिसेसिव्ह जीन्स आहेत, जी काही रिसेसिव्ह जीन एक्स क्रोमोझोम आहेत त्याचे अलील्स वाय क्रोमोझोमवर असत नाहीत, त्यामुळं ते जे कॅरेक्टरिस्टिक, ते जे ट्रेट्स आहेत ते सप्रेस करू शकत नाहीत. म्हणजेच मेनमध्ये आपल्याला हे डिसीजेस दिसतात कारण त्याच्यावर डॉमिनंट जो आहे अलील तो प्रेझेंट असत नाही. वुमनमध्ये थोडंसं वेगळं आहे, वुमनमध्ये 2 एक्स क्रोमोझोम असल्यामुळं
एका क्रोमोझोमवर पॉसिबिलिटी काय असणार आहे, तर डॉमिनंट जीनची असणार आहे, जो काय करणार आहे, रेसेसिव्ह जीनला एक्सप्रेस करणार आहे. त्यामुळं चान्सेस जास्त कशामध्ये आहेत, तर मेलमध्ये हे डिसऑर्डर दिसण्याचे चान्सेस आहेत. फिमेल ही काय असणार आहे, समटाईम कॅरियर असणार आहे. द जीनोटाइप ऑफ मेल अँड फिमेल इंडिव्हिज्युअल कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज फॉलो. चार्टमध्ये आपण बघू शकतो की मेल जो असणार आहे, ॲक्च्युली हा एच आहे तो डोक्यावर द्यायचा आहे. मेलचा जीनोटाइप काय आहे, XHY. इथं वायवर सुद्धा वाय ह्या क्रोमोझोमवर जीन प्रेझेंट नाहीत. ठीक आहे. मेलचा जीनोटाइप आहे XH, कॅपिटल H, कॅपिटल Y. आणि जर तो मेल हिमोफिलिक असेल तर हा H जो आहे तो स्मॉल h आहे. हिमोफिलिया जर असेल त्या मेलला तर त्याचा जीनोटाइप असणार आहे कॅपिटल X, स्मॉल h, कॅपिटल Y. मेल कॅरियर असं नाही. फिमेलमध्ये नॉर्मल फिमेलचा जीनोटाइप कॅपिटल X, कॅपिटल H, कॅपिटल X, कॅपिटल H. हिमोफिलिक जर असेल ती फिमेल तर कॅपिटल X, स्मॉल h, कॅपिटल X, स्मॉल h. आणि कॅरियर जर असेल तर कॅपिटल X, कॅपिटल H, कॅपिटल X, स्मॉल h. स्मॉल h इथं लक्षात येणार आहे. बरोबर आहे. आता इथे आपण काय बघतोय बघा, की जसं आपण कलर ब्लाइंडनेसमध्ये बघितलं तसं हिमोफिलियामध्ये सुद्धा क्रिसक्रॉस इनहेरिटन्स दिसतो. आता क्रिसक्रॉस इनहेरिटन्स म्हणजेच काय बघूया. द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम द ग्रँडफादर टू ग्रँडसन व्हाया हिज डॉटर. आता क्रिसक्रॉस इनहेरिटन्स आपल्याला कलर ब्लाइंडनेसमध्ये पण दिसतोय आणि हिमोफिलियामध्ये पण दिसतोय. इथं काय होतं, जे काही ग्रँडफादरचे असणारे ट्रेट्स आहेत, कॅरेक्टर्स आहेत, ते कुणाकडे जातात, तर ग्रँडसनकडे जातात. ग्रँडफादरचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते कुठं जातात, ग्रँडसनकडे जातात. पण कुणामार्फत, तर डॉटर मार्फत. जे काही समजा आपण मगाशी एक्झाम्पल बघितलं होतं, जे काही फादर आहेत त्या फादरला समजा एखादा हा ट्रेट असेल तर त्याची जी डॉटर आहे ती डॉटर कॅरियर असणार आहे. पण त्या डॉटरला होणारा जो सन असणार आहे त्याच्याकडे ते कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर होणार आहे. म्हणजेच ही जी इनहेरिटन्स आहे तिला आपण काय म्हणणार आहे, क्रिसक्रॉस इनहेरिटन्स. ग्रँडफादरला एखादा डिसऑर्डर असेल तो डिसऑर्डर कुणामध्ये दिसतो, ग्रँडसनमध्ये दिसतो. आपल्याला तिच्या ह्या ग्रँडफादर आहे तिची जी डॉटर आहे तिच्यामध्ये हा दिसत नाही. का दिसत नाही, तर ही डॉटर काय आहे, कॅरियर आहे. डेफिनेशन बघा, क्रिसक्रॉस इनहेरिटन्स म्हणजेच काय, द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम द ग्रँडफादर टू ग्रँडसन व्हाया हिज डॉटर. हे क्रिसक्रॉस इनहेरिटन्स आपल्याला कलर ब्लाइंडनेसमध्ये पण दिसतंय आणि हिमोफिलियामध्ये पण दिसतंय. एक्झाम्पल आपण बघतोय बघा हिमोफिलिकचं. मॅरेज कोणामध्ये आहे, तर हिमोफिलिक मेल असेल, जर मेल हिमोफिलिक असेल आणि नॉर्मल फिमेल असेल तर हे आपल्याला क्रिसक्रॉस इनहेरिटन्सचं उदाहरण छान बघायला मिळेल बघा. हिमोफिलिक मेल आहे, त्याचं मॅरेज नॉर्मल फिमेल बरोबर झालं. हिमोफिलिक याचा अर्थ ह्याच्यामध्ये जो रेसेसिव्ह जीन आहे म्हणजे आपण स्मॉल एचने दाखवतोय. इथं नॉर्मल आहे म्हणजेच कॅपिटल H, कॅपिटल H. गॅमिट्स तयार केले, गॅमिट्स काय आले, कॅपिटल X, स्मॉल h, कॅपिटल Y. इथे येणार आहे कॅपिटल X, कॅपिटल H, कॅपिटल X, कॅपिटल H. आणि ज्यावेळेस आपण क्रॉसिंग करतोय फर्स्ट थर्ड, फर्स्ट फोर्थ, सेकंड थर्ड, सेकंड फोर्थ असं ज्यावेळेस क्रॉसिंग करतोय त्यावेळेस आपल्याला काय मिळतं आहे, 50% कॅरियर डॉटर्स मिळतात आणि 50% नॉर्मल सन मिळतो. ठीक आहे. 50% कॅरियर डॉटर्स आणि 50% नॉर्मल सन. आता क्रिसक्रॉसमध्ये काय केलं बघा, हा मेल आहे ज्याला हिमोफिलिया आहे, त्याचं मॅरेज नॉर्मल फिमेल बरोबर झालं. यातली कुठलीही एक कॅरियर डॉटर आपण घेऊया, हिचं मॅरेज बघा, यातली कुठलीही एक आपण कॅरियर डॉटर घेतली, हिचं मॅरेज आपण नॉर्मल मेलमध्ये झालं असं बघूया. जी मगाची कॅरियर डॉटर आहे तिचं मॅरेज आहे ते नॉर्मल मेल बरोबर झालं. जीनोटाइप काय आहे बघा, कॅरियर म्हणल्यानंतर कॅपिटल X, कॅपिटल H, कॅपिटल X, स्मॉल h. नॉर्मल मेल आहे म्हणजे कॅपिटल X, कॅपिटल H आणि कॅपिटल Y. गॅमिट्स तयार झाले, गॅमिट्स आता हे सांगत नाही मी, गॅमिट्स तयार झाले. गॅमिट्स तयार झाल्यानंतर पॉसिबिलिटी आहेत ते सेम, नॉर्मल फिमेल 25%, नॉर्मल मेल 25%,
कॅरियर फिमेल 25% अँड कलर ब्लाइंड मेल 25%. इथे बघा, हा जो मेल आहे ह्या मेलमध्ये आपल्याला काय दिसतं तर कलर ब्लाइंडनेस दिसतं. इथे ह्या मेलमध्ये आपल्याला काय दिसतंय तर कलर ब्लाइंडनेस दिसतो. इकडं हे होते पॉइंटेड शेवटचा फोर्थ नंबरचा जो काही मेल आहे फोर्थ नंबरचा तो कलर ब्लाइंड मेल आहे. म्हणजेच ह्या मेलमध्ये जे काही ट्रेड्स आले ते ट्रेड्स कुणाकडून आले, त्याच्या ग्रँडफादरकडून आले. कुणाकडून आले म्हणजे कुणामार्फत आले तर त्याच्या मदर मार्फत आलेले आहेत. म्हणजेच त्या ग्रँडफादरच्या डॉटरकडून आले. म्हणून ह्या इनहेरिटन्सला काय म्हटलं जातं, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता थोडक्यात हिमोफिलियाबद्दल माहिती सांगितली. बघा, हिमोफिलियाबद्दल थोडंसं माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. हिमोफिलियाला अजून काय म्हटलं जातं तर रॉयल डिसीज असं म्हटलं जातं. का रॉयल डिसीज असं म्हटलं जातं तर ज्या काही रॉयल फॅमिलीज आहेत, इंग्लंड, जर्मनी, रशिया, स्पेन, ह्या फॅमिलीजमध्ये हा डिसऑर्डर दिसून आलेला होता. म्हणून ह्या डिसीजला काय म्हटलं जातं, रॉयल डिसीज असं म्हटलं जातं. बघा इकडे, Hemophilia is referred as the royal disease because it affected the royal families of England, Germany, Russia and Spain in the 19th and 20th century. Queen Victoria of England, इंग्लंडची राणी जी व्हिक्टोरिया आहे, who ruled from 1837 to 1901, was believed to have been the carrier of hemophilia. जी व्हिक्टोरिया राणी होती ती कॅरियर होती. ठीक आहे, हिमोफिलियाची. शी पास्ड द ट्रेड्स ऑन टू हर 3 of 9 चिल्ड्रन. जे काही तर 9 चिल्ड्रन होते त्या 9 चिल्ड्रनपैकी 3 चिल्ड्रनमध्ये हे डिसऑर्डर तिच्याकडून काय झाले होते, ट्रान्सफर झाले होते. कारण ती काय आहे रे, कॅरियर आहे. ठीक आहे. शी पास द ट्रेट ऑन टू हर 3 of 9 चिल्ड्रन. 9 मुलांपैकी तिच्या 3 मुलांमध्ये हे डिसऑर्डर इनहेरिटन्स झाले होते. हे आपल्याला लक्षात येते. हे झालं सगळं एक्स इनहेरिटन्सबद्दल किंवा एक्स लिंक्ड इनहेरिटन्सबद्दल. आता पुढचा पॉईंट आहे तो आपण बघणार आहे. तो म्हणजे शॉर्टमध्ये दिला वाय लिंक्ड, ज्याला होलँड्रिक जीन असं म्हटलं जातं. अगदी 2-4 पॉईंटमध्येच आपल्याला हे दिलेलं आहे. आधी आपण जसं एक्स लिंक्ड जीनची डेफिनेशन बघितली तशी आता वाय लिंक्ड जीनची डेफिनेशन बघूया. जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलॉगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. जे जीन्स कुठं आहेत, वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवर असतात त्याला आपण काय म्हणतो, वाय लिंक्ड जीन्स असं म्हणतो. आणि हे वाय लिंक्ड जीन्स डिरेक्टली कुठं जातात, मेल टू मेलकडे जातात. म्हणजे फादरकडून सनकडे जातात. मग असे आपण क्रिस क्रॉस म्हणलं होतं. इथे जसं क्रिस क्रॉस दिसत नाही. हे वाय लिंक्ड जीन्स आहेत ते इनहेरिटेड कसे होतात, डिरेक्टली फ्रॉम मेल टू मेल. In man, the Y-linked genes such as hypotrichosis is responsible for excessive development of hair on pin of ear. आता याचं एक एक्झाम्पल आहे हायपरट्राकोसिसचं. ते म्हणजे जनरली तुम्हाला बऱ्याच वेळा मेलच्या जे काही इयरच्या पिन्नावर म्हणजे आपण कानाचा जो भाग आहे त्याच्यावर आपल्याला काय दिसतात तर एक्सेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ हेअर, बरेचसे अशी हेअर्स आलेले दिसतात. त्याला हायपरट्रायकोसिस असं म्हटलं जातं. आणि हे जे कॅरेक्टरिस्ट आहे ते ट्रान्समिट होतं डिरेक्टली कुणाकडे, फादर टू सन. ठीक आहे. एक्स लिंक्डबद्दल जास्त काही माहिती दिलेली नाही. एक्स लिंक्ड जीन कशाला म्हणायचं, आणि हे जीन्स आहे ते मेलकडून मेलकडं डिरेक्टली इनहेरिट होतात. तसं वाय लिंक्डमध्ये नव्हतं, डिरेक्टली होत नाही. मेलकडून त्याच्या डॉटरकडून त्याच्या सनकडं असं क्रिस क्रॉस होत होतं. तसे ते वाय लिंक्डमध्ये होत नाही. हे जे इनहेरिटेशन होते ते डिरेक्टली फ्रॉम मेल टू मेल. ठीक आहे. म्हणजेच आताच्या ह्या आपण व्हिडिओमध्ये सेक्स लिंक्ड इनहेरिटन्सबद्दल पाहिलं. त्याच्यामध्ये एक्स लिंक्ड इनहेरिटन्स आणि वाय लिंक्ड इनहेरिटन्सबद्दल बघितलं. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे आपण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. थँक्यू.